हॅलो फ्युचर डॉक्टर. आत्ता जस्ट आपल्या महाराष्ट्राच्या सीईटी सेलवर सीट मॅट्रिक्स आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता परिस्थिती किती ॲक्च्युली विचार करण्यासारखी आहे. महाराष्ट्रामध्ये बरेच विद्यार्थी ॲडमिशनचे राहिलेले आहेत आणि ऑलमोस्ट प्रत्येक कॉलेजच्या सीट ह्या फुल झालेल्या आहेत. तर आपण बघूयात कॅटेगरीनुसार प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटला किती सीट राहिलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की महाराष्ट्रामध्ये खरंच भयंकर परिस्थिती आहे सीट मिळवण्याची. म्हणजे चांगले मार्क असून सुद्धा त्या मार्कांचा उपयोग होत नाहीये विद्यार्थ्यांना. तर ज्या विद्यार्थी शक्यतो आता बाहेर प्रयत्न करा, सीट मॅट्रिक्स वरून तुम्हाला अंदाज येईल की आपण खरंच बसतोय का महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या बाहेर भरोश्यावर बसू नका, कारण जी परिस्थिती सीट मॅट्रिक्सवर दिसत आहे त्याच्यानुसार तुम्ही अंदाज स्वतःच लावू शकता आणि तसे तुमचे डिसिजन लवकरात लवकर घ्या की जेणेकरून वर्ष तुमचं वाया जाऊ नये. तर आपण महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीनुसार प्रायव्हेट कॉलेजला किती सीट्स आहेत आणि टोटल किती सीट्स आहेत त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. टोटल जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंटला फक्त 840 एवढ्या सीट राहिलेल्या आहेत टोटल. त्याच्यामध्ये मग इन्स्टिट्यूट कोट्याच्या पण आल्या आणि प्रायव्हेट कोट्याच्या पण आल्या आणि गव्हर्नमेंट कॉलेजला आहेत फक्त 369 सीट राहिलेल्या आहेत. एकंदरीत जर बघितलं फक्त 1209 सीट एवढ्याच महाराष्ट्रामध्ये राहिलेल्या आहेत. मग त्या मॅनेजमेंट असो, गव्हर्नमेंट असो किंवा मग प्रायव्हेट कॉलेजला असो, फक्त 1209 एवढ्याच सीट महाराष्ट्रामध्ये राहिलेल्या आहेत. तर प्रायव्हेट कॉलेजला कशा सीट मॅट्रिक्स आहे त्याच्याविषयी थोडंसं सांगते. एससी कॅटेगरीला फक्त प्रायव्हेट कॉलेजमध्ये 22 सीट राहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीला फक्त 31 सीट राहिलेल्या आहेत. विजे कॅटेगरीसाठी फक्त आणि फक्त 6 सीट तुम्ही विजे कॅटेगरीसाठी प्रायव्हेट कॉलेजमध्ये बघू शकता. त्यानंतर एनटी कॅटेगरीला फक्त 6 सीट राहिलेल्या आहेत. NT2 ला 5 सीट राहिलेल्या आहेत आणि सगळ्यात कमी म्हणजे NT3 कॅटेगरीसाठी फक्त 2 सीट महाराष्ट्रामध्ये राहिलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही इथे बघू शकताय किती भयंकर परिस्थिती आहे NT2 या कॅटेगरीसाठी सुद्धा. त्यानंतर ओबीसी या कॅटेगरीला फक्त 58 सीट राहिलेल्या आहेत आणि SCBC या कॅटेगरीला 45 एवढ्या सीट राहिलेल्या आहेत. त्या मानाने मग ओपन कॅटेगरी जर आपण बघितली 328 सीट ह्या ओपन कॅटेगरीसाठी आहे. म्हणजे सगळ्या कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर फक्त ओपन कॅटेगरीला 328 एवढ्या सीट्स राहिलेल्या आहेत. आणि इन्स्टिट्यूट कोटा जे विद्यार्थी मॅनेजमेंट मधून बघत असतील त्यांना चांगली संधी आहे इथे. म्हणजे 337 सीट इन्स्टिट्यूट कोट्यासाठी आहे, कारण फीज महाराष्ट्रामध्ये इन्स्टिट्यूट कोट्यासाठी कमीत कमी 1,25,00,000च्या आसपास जाते. त्याच्यामुळे याच्या सीट भरपूर राहिलेल्या आहेत. तर तुम्ही इन्स्टिट्यूटसाठी जर प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे मॅनेजमेंट मधून महाराष्ट्रामध्ये घ्यायची. टोटल जर बघितलं फक्त 840 सीट प्रायव्हेट कॉलेजला राहिलेल्या आहेत. तर मग तुम्ही अंदाज लावा आपण विद्यार्थी किती आहेत महाराष्ट्रामध्ये, सीट किती आहेत, त्याच्यानुसार तुमचे डिसिजन पटपट घ्या की जेणेकरून बाहेरच्या स्टेटचे पण ऑप्शन तुमच्या हातामध्ये राहिले पाहिजेत. गव्हर्नमेंटला फक्त 369 एवढ्या सीट आहेत. मग त्याच्यामध्ये डिफेन्स आलं, हिली एरिया आलं, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर, हे सगळे विद्यार्थी त्या सीटमध्ये आलेले आहेत. टोटल फक्त 1209 सीट आहेत. तर तुम्ही तुमचे डिसिजन व्यवस्थित घ्या आणि वर्ष तुमचं वाया जाऊ देऊ नका. विचारपूर्वक सगळ्या स्टेटची काउन्सिलिंग करा जेणेकरून आपल्या हातामध्ये कुठेतरी सीट राहिलं पाहिजे. सो थँक्यू.